दिवसेंदिवस शेती तोट्याची होत आहे। शेतकरी कर्जाच्या खाईत गेल्यानं त्यांना नैराश्याच्या खाईतून वर आणून न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी पुत्रांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे। काँग्रेस प्रणित NSUIच्या विद्यार्थ्यांनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केलं। यावेळी रासायनिक खतं आणि कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या किमती कमी करण्याची मागणी करण्यात आली। आमच्या शिक्षणासाठी आमच्या बापाला पोटाला चिमटा द्यावा लागत आहे। शेतीसाठी केलेला खर्चही निघत नाही। यातच रासायनिक खतं आणि कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या किमती शेतकऱ्यांचं कंबरड मोडणारे आहेत। इतकं करूनही हवं ती खतं आणि बियाणंही मिळत नाही। यामुळे शेतकऱ्यांची ओढाताण होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तर शेती उत्पादनासाठी रासायनिक खतं, उत्कृष्ट बियाणे, कीटकनाशक, सूक्ष्म अन्नद्रव्य यांची नितांत गरज असते। त्याच्या किमती भरमसाठ वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे आणि त्या तुलनेत उत्पादित केलेल्या मालाला भाव मिळत नसल्यानं तो दिवसेंदिवस कर्जाच्या डोंगराखाली दबतोय, असंही आंदोलनकर्त्यांनी म्हटलं। यामुळे शेतकरी वाचवायचा असेल तर शासनानं खतं आणि कृषी निविष्ठांचं योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात ते उपलब्ध करून द्यावं। याशिवाय त्यांना अनुदानही द्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली। आमचं धरणे आंदोलन करायचं कारण असं आहे की जे रासायनिक खतांच्या आणि कृषी निविष्ठांच्या अवाढव्य वाढलेल्या किमती त्या त्वरित कमी झाल्या पाहिजेत किंवा त्यावर सबसिडी देऊन सरकारने ज्या पूर्व शेतकऱ्यांना ज्या किमतीत पूर्वी उपलब्ध व्हायच्या त्याच किमतीत शेतकऱ्यांना खते आणि कृषी निविष्ठा या येत्या हंगामात उपलब्ध व्हायला पाहिजेत। नाहीतर अशाच जर अवाढव्य वाढलेल्या किमती जर पुढच्या हंगामात शेतकऱ्यांना याच किमतीत मिळाले तर शेतकरी रेषोधडीला लागेल। शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाहीये, शेतकऱ्यांना त्याच्या पिकाला भाव मिळत नाहीये, तर हे शिल्लकच्या कृषी निविष्ठांवर का बरं शेतकरी शिल्लकचा खर्च करेल? जर हे असं झालं नाही तर शेतकरी रेषोधडीला लागेल। त्यामुळं शेतकऱ्याला दोन पैसे मिळतील नाही आणि शेतकऱ्यांच्या जे मुलं आहेत त्यांच्या शिक्षणावर गदा येईल। त्यासाठीच आम्ही इथं धरणे आंदोलनावर बसलेलो आहोत। जर सरकारने त्वरित यावर काही उपाययोजना केल्या नाहीत तर आम्ही आमचं आंदोलन अधिक तीव्र करू।